सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आज सर्व वेळात वेळ काढून इथे आपल्या छोट्याशा कार्यक्रमासाठी आज माझी आई सौ श्रीमती अंजना महारू गायकवाड तसेच सौ वैशाली विठ्ठल भोये आज 25 वर्षाच्या सेवेतून आज सेवानिवृत्त होत आहे। त्याबद्दल तिला सेवानिवृत्तीच्या मी शुभेच्छा देते। सन 2000 साली NDCC बँक कळवण यामध्ये त्या सेवेत ती रुजू झाली। तर आज 2025 साली ती त्या सेवेतून स्वइच्छेने सेवानिवृत्त होत आहे। तर त्याबद्दल थोडंसं 2 शब्द माझ्या मम्मीसाठी। म्हणजे मम्मी त्या सेवेत रुजू झाली तेव्हा मी यश एवढी असेल दुसरीला होती मी तेव्हा माझी मम्मी या सेवेत रुजू झाली। माझ्या मम्मीने म्हणजे खूप कष्ट केलेले। ती त्यांच्या म्हणजे गायकवाड परिवारामधली ती पहिली मुलगी आहे जिने स्वतःच्या पायावर उभी राहिली, जॉब केला। तर त्याबद्दल बाबांना पण तिचा खूप अभिमान आहे ना बाबा, कारण ती पहिली मुलगी आहे। त्यानंतर आहेत म्हणजे मम्मीने नंतर तिच्या बहिणींचं शिक्षण पूर्ण केलं। त्यात बहिणींना सुद्धा म्हणजे मावशीला त्यांना मदत केली जॉबसाठी, म्हणजे सर्व बहिणींसाठी केलं आहे। नंतर आमच्यासाठी भरपूर केलं आहे आमच्या मम्मीने। आमची मम्मी इतकी जिद्दी आहे ना, मला तिच्यासारखंच व्हायचं आहे। ती म्हणजे असं काही करायला म्हणजे ठरवलं ना तर ते करायचंच। ती खूप म्हणजे तिने इतकी मेहनत केलेली ना, आम्ही लहान होतो तेव्हापासून बघतोय तिला, तिची धावपळ म्हणजे असं आम्हाला कधी वेळ भेटला नाही तिचा। ती ड्युटीवर निघून जायची कधी असं लहान असताना, शाळेत जाताना कसं मुलांना डबा भरून भेटतो तसं आम्हाला म्हणजे नाहीच कधी, कारण तिला वेळच नसायचा। पण म्हणजे असं मी माझ्या मम्मीकडून असं शिकली आहे ना की एखादी गोष्ट करायची ना तर मग खूप मेहनत करायची, आपल्याला ते मिळतंच। मेहनत करायची, कष्ट करायचे, आपल्याला ती गोष्ट मिळतेच। आणि इतकं ना कोणी म्हणजे आता आम्ही माझ्या मम्मी पप्पांचे आम्हाला एवढे त्यांनी असे संस्कार दिले ना की आमच्याबद्दल कोणीच वाईट सांगू शकत नाही की अंजनाची मुलगी आहे ना मग ती तिच्यासारखीच असेल। म्हणजे इतकं ना म्हणजे असं आता मला बोलता येत नाही, मी काही म्हणजे असं ठरवलं नव्हतं बोलायचं असं, पण 2 शब्द बोलू मम्मीसाठी। म्हणजे एवढं मम्मी सांगते ना की आपण समोरचा वाईट दिवस वागला ना आपल्यासोबत, आपण त्याच्यासोबत चांगलंच वागायचं, सर्वांशी चांगलंच वागायचं। म्हणजे बरोबर म्हणजे असं लोकांना कळतं की, कारण मम्मीबद्दल म्हणजे तिच्या बँकेत म्हणा किंवा परिवारात कोणी असं सांगणार नाही की काही वाईट शब्द कोणीच बोलू शकत नाही तिच्याबद्दल। ती एवढी म्हणजे चांगली आहे आणि ती आज इथपर्यंत पोहोचली ती फक्त आमच्या पप्पांमुळे। पप्पांची साथ तिला भेटली। माझ्या पप्पांनी म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा मम्मीचं शिक्षण पूर्ण केलं आणि मम्मीची तयारी होती शिकण्याची, म्हणून माझ्या पप्पांनी पण तिला म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण, कारण त्या काळात कोणी आपल्या म्हणजे बायकोचं स्वप्न पूर्ण करत नाही। त्या काळात माझ्या पप्पांनी माझ्या मम्मीचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे, म्हणून मला माझ्या पप्पांचा पण खूप अभिमान आहे। आणि मम्मीला मी काय सांगते की तू खूप लकी आहे, तुला पप्पा भेटले असं। कारण म्हटलं सर्वच एवढे लकी नसतात, सगळ्यांचंच म्हटलं असं सर्वांचेच असं म्हणजे नसतात की हां तुला हे करायचंय। आणि तिला आता असं बी ना की पप्पांची खूप मदत असते, म्हणजे तिला ड्युटीवर जायचंय मग बाकी तिला मदत माझे पप्पा करत असतात। म्हणजे आत्ता बी असं म्हणजे तिला मदत त्यांची कायम राहते। मी त्यांच्याकडून असं खूप काही गोष्टी शिकलेली आहे की आपण असं कायम प्रामाणिक राहायचं, कष्ट करत राहायचे, बरोबर आपल्याला सक्सेस ही भेटते बस। आणि म्हणजे असं मला असं त्यावेळेस जेव्हा मम्मी जॉबला लागली, तिथं जी बँक होती तिथेच खाली जिल्हा परिषदेची मुलींची शाळा होती, म्हणजे मी तिथंच होती। मग मला असा खूप आनंद वाटायचा की मम्मी तिथेच, मधली सुट्टी झाली का बँकेत जायचं, शाळेचं बी काही काम राहिलं का मॅडम वगैरे सर्व असं काही काम राहिलं का हां मग जा तुझी मम्मी त्या बँकेत आहे मग हे घेऊन जा ते घेऊन जा, काही कामं राहिले का ते आम्ही करायचो असं। म्हणजे बोलायचं भरपूर आहे पण मला आता सुचून नाही राहिलंय।
मी ते काही ठरवलं नव्हतं की बोलू, पण म्हटलं आता एवढं आपण सर्व इथं जमलेलो आहे तर 2 शब्द तरी म्हणजे तो कार्यक्रम पूर्ण होईल. कारण असं मला थोडंसं असं अर्धवट वाटत होतं की काहीतरी 2 शब्द बोलावे असं. आणि काही कोणा बाळा तुला काय बोलायचंय? आणि सर्व वेळात वेळ काढून इथे आपल्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. आणि आता यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या आणि मस्त म्हणजे एक गोड आठवण आपली म्हणजे या कार्यक्रमाने काही त्या निमित्ताने सर्व माझे मावशी काका मामा मामी माझे ताई म्हणजे जेवढे आपले नातेवाईक आहे सर्व ह्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. असेच छोटे छोटे कार्यक्रम करत राहा, सर्व एकत्र येत राहा. कुठे ना कुठे आपण म्हणजे असं पहिल्यासारखं मला वाटत नाही की असं सर्व आपण एकत्र येतो. असं फक्त काही लग्न राहिलं का तेव्हा सगळे एकत्र येतात. असे छोटे छोटे कार्यक्रम करत राहा, येत जा म्हणजे त्या निमित्ताने सर्व एकत्र येऊ. बस एवढंच 2 शब्द बोलते मी, माझे 2 शब्द संपवते. आणि जर कोणाला काही 2 शब्द बोलायचे असतील तर तर आता आपण आज मम्मीचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तसंच तो केक आपण कट करू. आणि त्यानंतर आज माझ्या पप्पांचा पण बर्थडे म्हणजे 1 जून म्हणजे हा एक सार्वजनिक बर्थडेच असतो, पण आम्ही 1 जूनला माझ्या पप्पांचा कायम बर्थडे करतो म्हणून आपण तो बर्थडे करू. तसंच माझी मावशी अनुमावशीचा पण आज बर्थडे, नंतर निमा मावशीचा पण बर्थडे, नंतर मोहन काका मावशी यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर या सर्वांनी आता पहिले आपण रिटायरमेंटचा केक कापून घेऊ आणि त्याच्यानंतर सर्वांचा सार्वजनिक बर्थडेचा एक केक कापू. बाबा हात लावा. हा रिटायरमेंटचा आहे. असंच आनंदी राहा. आता मस्तपैकी नरुळला जा, मस्त तिथं आता आनंदात पुढचं आयुष्य घालवा. कोणाचा वाढदिवस आहे? वाढदिवस सर्व यांचं पण आहे. तुम्ही या पुढे या ना. आपण आता सर्वांचा बर्थडे करून घेऊ. अजून कोणाचा बर्थडे? बेबी ताई बर्थडे आहे का? नाही दाजींचा आहे का? चला सर्वांनी शिदू बाजू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे डिअर मावशी, हॅपी बर्थडे.